रीतिदर्शक क्रियाविशेषण बोधक उपवाक्य, ज्याला तुम्ही म्हणू शकता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की मॅनर म्हणजे काय, तर आपल्या वागण्या बोलण्याची जी एक रीत असते, ओके, त्याला आपण मॅनर्स म्हणतो. बरोबर आहे. दोन प्रकारचे मॅनर्स असतात, गुड मॅनर्स आणि बॅड मॅनर्स. ओके, गुड मॅनर काय आहे की आपल्यापेक्षा मोठे जे आहे त्यांचा सन्मान करणे. आपल्या आईवडिलांचा तर सन्मान आपण करतच असतो, याचबरोबर आपले शेजारी पाजारी त्यांना काका काकू मामी आंटी फिंटी जे काही तुम्ही म्हणता व्यवस्थित बोलायचं. शिक्षक जर येत असतील त्यांना बरोबर बोलायचं. ओके, आलं मास्तर गेलं मास्तर म्हणायचं नाही. आलं लक्षात. म्हणजे हे गुड मॅनर्स आहेत. बॅड मॅनर्स याच्या व्यतिरिक्त. ओके, असो, तर या ठिकाणी आपण मॅनरच पाहणार आहोत. लिहा, मुख्य वाक्यातील क्रियेच्या मॅनरबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ज्या ॲडव्हर्ब क्लॉजचा उपयोग केला जातो, त्यास ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असे म्हणतात. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असे म्हणतात. या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात ॲज इफ किंवा ॲज दो पासून होते. याचबरोबर फक्त ॲज चा देखील उपयोग केला जातो. फक्त ॲजचा देखील उपयोग केला जातो. जास्त करून जे आहे, मोस्ट ऑफ द टाइम्स दिस टाइप ऑफ ॲडव्हर्ब क्लॉज स्टार्ट्स विथ ॲज इफ ऑर ॲज दो. बट समटाइम्स तुम्ही बघाल, यू विल फाइंड सम एक्झाम्पल्स, अशी काही उदाहरणं तुम्हाला आढळतील ज्याची सुरुवात जी आहे ती ॲज पासून झालेली किंवा जिथं समजा ॲज आलेला आहे. ओके, आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही टेन्सशी रिलेटेड आहे. कशी रिलेटेड आहे? टेन्सची रिलेटेड आहे. लिहा, सिंपल प्रेझेंट टेन्स नंतर ॲज इफ किंवा ॲज दो. सिंपल प्रेझेंट टेन्स नंतर ॲज इफ किंवा ॲज दो नंतर आय ऑब्लिक ही ऑब्लिक शी नंतर कधी कधी इट पण येऊ शकेला. शी नंतर जर वेअर येत असेल किंवा वर ज्याचा उच्चार आपण करतो, ॲज इफ किंवा ॲज दो नंतर आय ही शी नंतर वेअर येत असेल तर त्याचा अर्थ संबंधित
संबंधित व्यक्ती नाटकी पद्धतीने दुसऱ्याचे अनुकरण करत आहे असा होतो. लक्षात बघा, त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आता एक्झाम्पल असं आहे, शी वॉक्स. याचा अर्थ काय होतो? ती चालते. आता तिच्या चालण्याची पद्धत आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. म्हणजेच तिच्या चालण्याची जी रीत आहे, तिच्या चालण्याचं जे मॅनर आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मग ते जर सांगायचं असेल तर यापैकी ॲज इफ किंवा ॲज दो पैकी तुम्ही एक घेऊ शकता. समजा मी या ठिकाणी लिहिलं ॲज इफ. काय लिहिलं? ॲज इफ. ती अशी चालते किंवा ती चालते जणू काही. ॲज इफचा अर्थ काय होतो? जणू काही. आता परत मी या ठिकाणी शी हे सर्वनाम घेणार. आता या ठिकाणी रिकामी जागा जर सोडली, ती अशी चालते जणू काही. ती कोण आहे? अ मॉडेल. म्हणजे मराठीतलं कसं वाक्य करायचं आपल्याला इंग्लिशमध्ये? ती अशी चालते जणू काही ती एक मॉडेल आहे, पण ऍक्च्युली नाही आहे मॉडेल ती. परभणीच्या खड्डेयुक्त रस्त्यामुळे तिला बरोबर चालता येणं झाले, पण चालण्याची ती तशा प्रकारचं नाटक करत आहे. त्या स्टाईलमध्ये चालण्याचं नाटक करत आहे ज्या स्टाईलमध्ये मॉडेल चालतात. ऍक्च्युली तसं काहीच नाही. फडफड फडफड धुरड्या उठवत ती त्या ठिकाणी चालत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिले, वॉज किंवा वेअर. तर तुम्हाला पटकन क्लिक काय झालं पाहिजे की या ठिकाणी काय येणार? वेअर येणार. इथं वॉज घ्यायचं नाही. तुम्ही टेन्सवर विचारलेले प्रश्न पहा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर विचारलेले प्रश्न पहा. त्या ठिकाणी एकवचनी सब्जेक्ट नंतर सुद्धा वेअर वापरण्याचा प्रघात आहे. मग काय येणार इथं? शी वॉक्स ॲज इफ शी वेअर अ मॉडेल. ती अशी चालते जणू काही ती मॉडेल आहे. ती अशी चालते जणू काही माधुरी दीक्षित, फलानी बिस्तानी, अजून कोण कोण हिरोईन आहेत. किंवा असं बी म्हणू शकतो आपण, ती तरुणी अशी चालते जणू काही 90 वर्षाची म्हातारी आहे, किंवा 90 वर्षाची म्हातारी अशी चालते जणू काही 20 वर्षाची मुलगी आहे. असं बी होतं कधी कधी. पुणे मुंबईच्या ज्या काही म्हाताऱ्या आहेत 90 वर्षाच्या, कटफिट मारणं, असं मुंडकं करणं आलं लक्षात. तिथं काय कोणी हसत नाही, काही नाही. आपल्याकडे एखाद्या वृद्ध महिलेने कट पाडून असं केलं, बरोबर समजलं जातं का? का तुम्ही घायाळून पडता खाली? नाही. म्हणजेच काय आहे की वागण्या बोलण्याच्या रीती जी आहेत, खास करून महिला किंवा मुलींच्या वागण्यावर जास्त कमेंट केले जातात पुरुषांच्या वागण्यापेक्षा. तरी पण काही काही पुरुष जे आहेत कसे पहा, सांगतो. ही बिहेव्ज, तो असा वागतो जणू काही, ॲज दो, जणू काही तो एखादा आमदार आहे. ही बिहेव्ज ॲज दो ही वेअर ॲन MLA म्हणायचा. संक्षिप्त रूपापूर्वी तुम्ही अ किंवा ॲनचा उपयोग जरूर करू शकता. त्या संक्षिप्त रूपातलं पहिलं अक्षर काढायचं एम, त्याचा सरळ मराठीमध्ये उच्चार करायचा एम. एडका ए म्हणजे स्वर आहे. मराठी व्याकरण परफेक्ट आहे तुमचं, बरोबर आहे. ए काय आहे? स्वर आहे. मग स्वरापासून उच्चार व्हायला एमचा, तर मग काय येईल? ॲन येईल. मग या वाक्याचा अर्थ कसा घ्यायचा? तो असा वागतो, तो असा वागतो जणू काही एखादा आमदार आहे, पण आमदार नाही, कामदार आहे. आलं लक्षात. सिमेंट कॉन्क्रीटचा माल कालवायला खोऱ्यानं. आलं लक्षात.
असं वागायला जसं काय आमदार आहे. मग हा अर्थ व्यक्त करण्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे? ॲज इफ किंवा ॲज दो, आणि त्यानंतर जे तुम्ही एकवचनी सर्वनाम घेणार आहात त्यानंतर अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. काही जणांना वाटेल की हे ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स आहे का, तर नाही. त्या व्यक्तीची वागण्या बोलण्याची चुकीची किंवा नाटकीय पद्धत किंवा रीत इथं आपण सांगितलेली आहे. ॲजचा पण उपयोग होतो. ॲजचा कसा उपयोग होतो पहा. डू ॲज आय टेल यू, असे वाक्य बोलतात ना काही काही लोक. डू ॲज आय टेल यू म्हणजेच काय, मी जसं सांगेल तसं कर. मैं जैसा बोलता हूं वैसा कर असं म्हणतात ना बऱ्याच वेळेला. सो डू ॲज आय टेल यू म्हणजेच त्याच्या कामकाजाची रीत किंवा पद्धत इथं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हटलेला आहे. जिथं तुम्ही मॅनर दाखवता तो क्लॉज असेल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. या व्यतिरिक्त बरेचसे एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायला मिळतील, पण एक्झाम्पल कोणतं जरी असलं तरी तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ॲज इफ आणि ॲज दो. ॲज इफ आणि ॲज दो पासून फक्त आणि फक्त ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर सुरू होतो. चला नेक्स्ट कोणता आहे प्रकार? कोणत्या? ॲज आय टेल यू मध्ये काय नाही नाही, हे ॲज इफ किंवा ॲज दो हे सरळ सरळ नॉर्मल वाक्य आहे, फक्त ॲज आहे. पण ॲज इफ किंवा ॲज दो आलं आणि तुम्हाला त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याची रीत सांगायची असेल जी की चुकीची आहे, तो ॲक्च्युली ते डिझर्व करत नाही. हो टाकतो 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत पाठवतो. हो क्लासमध्ये. आलं लक्षात? हां चला नेक्स्ट कोणता याला प्रकार? आणखीन काय क्वेश्चन आहे यांच्यासारखा? कोणता आला? कंडिशन. लिहा. नंबर 7. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. हे कंडिशन म्हणजे कोणतं? स्थिती नाही हा, स्थितीदर्शक नाही, अटदर्शक. हा अटदर्शक क्रिया विशेषण बोधक उपवाक्य. अटदर्शक क्रिया विशेषण बोधक उपवाक्य. थंडीमुळे येता येईना का लवकर? म्हणजे माझ्या नंतर जे आले त्यांना विचारायला, जे माझ्या अगोदर आले त्यांना हा प्रश्न विचारताच येत नाही. तुम्ही म्हणणार आम्ही तुमच्या आधी आलो, बरोबर आहे. हां लिहा. झाली ना? मुख्य वाक्यातील क्रियेच्या अटीबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ॲडव्हर्ब क्लॉजच्या या प्रकाराचा उपयोग केला जातो. ॲडव्हर्ब क्लॉजच्या या प्रकाराचा उपयोग केला जातो. या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सांगा कशापासून होते? इफ, अनलेस, प्रोव्हाइडेड दॅट, इन केस,
इत्यादी शब्दांपासून होते. इन केस म्हणजे जर, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. प्रोव्हाइडेड दॅट या अटीवर, म्हणजे जवळपास सगळ्यांचा अर्थ जर जर असाच होतो. पहा, सांगा आता जर तरचे वाक्य सांगा. हा, जर, इफ, तुमच्याशी संबंधित वाक्य देतो जमलं तर, तुम्हाला मोटिवेट होईल असं. इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड, म्हणजे इफ पासून कॉमापर्यंतचा जो क्लॉज असेल ना, हा सबऑर्डिनेट क्लॉज, बस याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. जास्त परेशान व्हायचं नाही. तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन कशापासून सुरू होतो? इफ अनलेस प्रोव्हाइडेड दॅट पासून. बस त्यापैकी एक शब्द आला, अंडरलाईन केलेला असेल. प्रश्न आलेले ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, तो जे पेपर दाखवला होता ते पाहिला का? त्याच्यामध्ये इफचे वाक्य आहे, इफ अनलेसचे वाक्य आहे. हां, म्हणजेच इथं इफ मध्ये काय दाखवलं जातं की अट सांगितलेली असते की जर तू किंवा तुम्ही, जर तू खूप अभ्यास केला, हार्डचा अर्थ इथे खूप असा होतो, तर यू विल पास द एक्झाम. तर तू परीक्षा पास होशील. आता तू परीक्षा पास होशील, बट ऑन विच कंडिशन? ऑन धिस कंडिशन. द कंडिशन इज इफ यू स्टडी हार्ड. ही कंडिशन आहे. अभ्यास करा, परीक्षा पास व्हा. दुसरं लिहा. आता अनलेसचाही तसाच अर्थ होतो. अनलेस यू ट्राय, बा हे अनलेस पासून कॉमापर्यंतचा क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. अनलेस यू ट्राय युअर बेस्ट, समजा आणखीन एक शब्द ऍड करू. अनलेस यू ट्राय युअर बेस्ट, यू विल नेवर सक्सीड. म्हणजे जोपर्यंत तू तुझे सर्वोत्तम प्रयत्न ट्राय करणार नाहीस किंवा सर्वोत्तम तुझं ट्राय करणार नाही, तोपर्यंत तू यशस्वी होणार नाहीस. ओके, हे अनलेसचे असे वाक्य असतात. तिसरं लिहा. आय एम रेडी टू come with you provided that my demands are fulfilled. माझ्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर मी तुझ्यासोबत, तुमच्यासोबत यायला तयार आहे. हे काय डिमांड, समजा हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, या अटीवर मी यायला तयार आहे. प्रोव्हाइडेड दॅट, जर, अटदर्शक तुम्ही याचा अर्थ काढू शकता. इन केस एक एक्झाम्पल लिहा. In case you need money, in case you need money, call me. जर तुला पैशाची गरज पडली तर मला कॉल कर.
असं म्हणतात मित्र आपले. फोन स्विच ऑफ करत, पुन्हा नंतर येऊन अर तुम्हाला फोनच केला नाही, तुम्हाला फोन केला असं मी तुला मदत केली असते. बरोबर आहे. घेतलं लिहून. किती शब्द दिसायले तुम्हाला? इफ आहे, अनलेस आहे, प्रोव्हाइडेड दॅट आहे आणि इन केस आहे. कधी कधी पहा इफ ऐवजी वेअर पासून हॅड पासून एखादा सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो, त्याच्यामध्ये सुद्धा अट दाखवलेली असते. कसं तर लिहा, त्याच्या खाली एक वाक्य टाका मराठीमध्ये. काही प्रसंगी वेअर किंवा हॅड पासून अटदर्शक वाक्य सुरू होतात, अशा वाक्यातील त्याला इंग्लिश घेऊन देणार नाही ना काही. अशा वाक्यातील इफ किंवा अनलेस सारखे शब्द, इफ किंवा अनलेस सारखे शब्द वगळलेले असतात. इफ किंवा अनलेस सारखे शब्द वगळलेले असतात. कोणाचा मित्र आहे? घुंकायले ते कोणाचा मित्र आहे मला जोड. हा, तर कधी कधी पहा हे काल्पनिक वाक्य असतात शक्यतोवर, किंवा वास्तविक नसतात. कसे तर पहा, वेअर आर यू नाही आहे. म्हणजे हे सरळ सरळ वाक्य कसं होतं? इफ आय वेअर यू. तुम्हाला हे सांगितलेलं आहे. काल्पनिक असत्य भूतकाळावर आधारित समजा काही वाक्य तुम्ही बोलत असाल, जर मी तुझ्या जागी असतो, त्या टाईपचं वाक्य आहे वेअर आय यू किंवा इफ आय वेअर यू. जर मी तुझ्या जागी असतो तर काय केलं असतं? आय वुड स्लॅप हर का हिम. मुलीला मारू नये, बायकोला पण मारू नये. पाठीमाग एका बायकोने नवऱ्याला नाकावर ठुसा मारला, बरोबर वाचलं का तिथे? नाकावर ठोसा मारला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, मेलं ते. वुमन पॉवर जे आहे सरकार म्हणाले, महिला सशक्तीकरण, त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल. ठोसा मारला नाकावर, ते मरून गेले. तिथं तुम्ही म्हणाले जर माझ्या बायकोनं मला ठोसा मारला असता तर मी तिला मारला असतं. नाकाला काऊन हात लावायला? तर हे वेअर पासून सुरू होणारं जे वाक्य आहे ते आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर इथं तुम्हाला वाटेल की इथं वेअर तर दिसन झाले, तुम्ही म्हणणार तुम्ही तर सांगितलं होतं इफ किंवा फलानं फलानं, मग इथं तर दिसन झाले. तर त्याचं सुधारित वाक्य हे आहे. दुसरं लिहा, हॅड आय नोन हिज अड्रेस. म्हणजे जर मला त्याचा पत्ता माहीत असता. याचं सुधारित वाक्य असं होतं, इफ आय हॅड. बर का? तुम्ही असं म्हणाल की इथं इफच आलेलं नाही काही. हॅड आय नोन हिज अड्रेस आय वुड हॅव. हे वाक्य इथे कंटिन्यू करा, आय वुड हॅव मेट हिम. जर बसा रे,
हो हो आले माहिती आहे, बसा, येऊ द्या ना, बसू द्या, येऊ द्या सर्व, येऊ द्या, बसू द्या. तर इथं काय लिहिलेलं आहे, हॅड आय नोन हिज अड्रेस आय वुड हॅव मेट हिम. त्याच्यानंतर कोणता आला सिक्वेन्समध्ये आपला ॲडव्हर्ब क्लॉजचा प्रकार, कंपॅरिझन. म्हणजे 2 राहिलेत समजा आपले, 2 उद्या पाहणार होता आपण, 2 फक्त राहिलेले आहेत ॲडव्हर्ब क्लॉजचे प्रकार, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री. चालतं. ते झाल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट अशी शब्दांची यादी करून देतो, त्या शब्दापासून कोणता ॲडव्हर्ब क्लॉजचा प्रकार सुरू होतो ते तुम्हाला लिहून देतो, त्याच्यानंतर तुम्हाला ते सोपं जातं. ओके, ठीक आहे, थांबूत आपण या ठिकाणी. सर आलेले आहेत त्यानंतर. हां,